नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधील 202 ते 209 या ओव्यांच्या सहवासात जाऊयात. ज्ञानोबा आता आपल्याला ह्या ओव्यांमधनं काय सांगणार आहेत, तर आपण सर्वजण प्रकृतीच्या स्वाधीन असतो. अर्थात ह्या देहाच्या आधारे आपण जीवनाचा अनुभव घेत असतो. सर्व प्राणीमात्रांसाठी हे अटळ आहे. त्याच्यामध्ये ज्ञानी आणि सामान्य पुरुष हे दोघेही आले. परंतु ज्ञानी व्यक्ती ह्या देहाचा आपल्याला लाभ कशासाठी झालेला आहे आणि त्याचा कशासाठी उपयोग करून घ्यायचा आहे हे ओळखून त्याप्रमाणे जीवन जगतो. तर सामान्य अज्ञानी माणूस हा केवळ शरीराचं रक्षण करण्याकरता आणि शरीराच्या साह्याने अनेक सुखांचा उपभोग घेण्याकरता जगतो. हा त्यातला फरक आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे प्रवास करायचा असेल तर आपण ह्या देहामध्येच असताना कशा पद्धतीने नियमन केलं पाहिजे हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणोनी इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुनी. अर्थात ज्ञानी माणसाने, जाणकार व्यक्तीने, शहाण्या मनुष्याने आपल्या इंद्रियांचं फार कोड कौतुक करू नये. मजेत सुद्धा त्यांचे अति लाड करू नये. आणि हे लाड करणं म्हणजे कशासारखं आहे, तर हागा सर्पेंसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हाळा हाळ जिरेल सेविलिया काई. देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला. तैसा इंद्रियान लळा दिधला भला नो हे. आयुष्यामध्ये काही गोष्टींशी खेळ म्हणजे जणू काही मृत्यूशीच संबंध येतो. त्याचप्रमाणे इंद्रियांचे लाड करणं, कोड कौतुक करणं, त्यांचे फाजील चोचले पुरवणं आणि ते सुद्धा मर्यादेच्या बाहेर, हे आपल्या जीवाशीच बेततं. अर्थात त्याच्यात आपला आत्मघात होतो. म्हणजेच आत्महिताला तो जीव मुकतो. म्हणूनच ज्ञानोबाराय म्हणतात की हागा सर्पेसी खेळो येईल. अहो, सापाबरोबर चुकून गंमत म्हणून खेळणं सुद्धा किती महागात पडेल. किंवा व्याघ्र संसर्ग, चला गंमत म्हणून वाघांच्या संगतीत राहू, तर त्यांनी काय होईल. आणि सहज हळाहळ किंवा हलाहल विषाचं कसं काय होत चव लागते हे बघण्यासाठी म्हणून आपण त्याचं सेवन केलं तर त्याचा काय परिणाम होईल. आणि एवढंच नाही, तर अग्नीबरोबर गंमत म्हणून खेळूयात म्हणून आपण खेळायला लागलो आणि चुकून त्या अग्नीचा स्पर्श कशाला झाला तर ती गोष्ट पेट घेणारच की. माऊली म्हणतात, ही जी उदाहरणं दिलीत ती एवढ्यासाठीच दिलीत की ह्या दृष्टांतामध्ये त्याचा जो परिणाम आहे तोच परिणाम आपण केवळ इंद्रियांचे लाड पुरवले तर आपल्याला तोच परिणाम भोगावा लागणार आहे. आणि ज्या ह्या देहाचे, इंद्रियांचे आपण लाड पुरवणार, कोड कौतुक करणार, त्याचं खरं स्वरूप काय आहे. माऊली हो, आपल्याला त्याचं खरं स्वरूप ऐकायला खरं आवडत नाही. परंतु ज्ञानोबारायांना आपल्याला आपल्या कल्याणासाठी खरं हे सांगितलंच पाहिजे. म्हणून ते म्हणतात, एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मेळवावी. आपण सायासे करुनी बहुते
सकळही समृद्धी जाते, उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का. अर्थात ज्ञानोबाराय म्हणतात, आपलं हे शरीर मुळातच काळाच्या स्वाधीन आहे, पारतंत्र्यात आहे. काळाची या शरीरावर पकड आहे, प्रकृतीचं या शरीरावर वर्चस्व आहे. प्रकृती म्हणजे अर्थात पंचमहाभूत. पंचमहाभूतांपासून प्रगट झालेली ही आकृती आहे, म्हणून त्याला प्रकृती म्हटलेलं आहे. आणि अशी ही प्रकृतीच्या ताब्यात असलेली आपली देहरचना ही काळाच्या स्वाधीन आहे, काळाच्या मुखात एक ना एक दिवस पडणार आहे. ह्या देहाला सांभाळण्यासाठी आपण अनेक प्रकारचे कष्ट सोसतो आणि या देहाकडून आपल्याला भोगून सुख मिळवायचंय असा प्रयत्न करतो. या देहाची काळजी वाहण्यात आपण रात्रंदिवस घालवतो. सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडुने देहाते पोखावे काई. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे सर्व प्रकारे कष्ट घेऊन अनेक प्रकारची संपत्ती वस्तू आपण ह्या देहाच्या आधाराने मिळवतो, परंतु ते सर्व शेवटी सोडून द्यावं लागतं. जेव्हा हा देह काळाच्या तोंडी पडतो त्यावेळी ते जमवलेलं सगळं व्यर्थ ठरतं. परंतु ह्या देहाचा जो खरा उपयोग आहे तो स्वधर्मरूपी कर्माचं आचरण करून सार्थक आपल्याला करायचंय, जीवन सार्थक करायचंय, ह्यासाठी ह्या देहाचा उपयोग आहे. आणि तो जर उपयोग आपण नाही करून घेतला तर मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा शिणू आपुला. म्हणून केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवण, या लागी एथ अंतःकरण देयावेना. अर्थात ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत की या पंचमहाभूतांच्या साह्याने प्रगट झालेलं हे शरीर आहे ते शेवटी त्या पंचमहाभूतातच मिळून जाणार आहे. आपल्याला हे उधारीने प्राप्त झालेलं आहे. मूळ या शरीरावर हक्क प्रकृतीचा आहे, काळाचा आहे. आणि या शरीराच्या पोषणाकरिता, सर्वस्वी शरीराचीच काळजी घेण्याकरिता उदरभरण आपण करत राहिलो, रात्रंदिवस काबाड कष्ट करत राहिलो, भरपूर संपत्ती भरपूर वस्तू जमवल्या तरी शेवटी ते सगळं व्यर्थ जाणार आहे. ह्याचा अर्थ माऊली असा नाही की आपण संपत्ती वस्तू जमवायच्या नाहीत किंवा मिळवल्या तर आपण त्या बाळगायच्या नाहीत असा अर्थ नाही, परंतु मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष होता कामा नये. स्वधर्मरूपी कर्माचं आचरण करायचंय, परमेश्वराचं स्मरण करायचंय आणि जीवन सार्थक बनवायचंय. जीवनात कष्ट तर आहेतच, मग ते कष्ट परमेश्वराच्या स्मरणासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी का करून घेऊ नयेत. आणि म्हणून स्वधर्मरूपी कर्माचरणात घेतलेले कष्ट वाया जात नाहीत, परंतु इतर गोष्टींसाठी या देहाचा उपयोग करून कष्ट घेतले आणि केवळ देहापासून सुख मिळवण्यासाठी आणि देहाला पोसण्यासाठीच वेळ घालवला तर ती मात्र आपण आपली सर्वस्वी नागवण म्हणजे फसवणूक करून घेतो. म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला ह्या देहामध्ये आपण जे आलेलो आहोत त्याचा मूळ उद्देश काय तो समजून घेऊन आपल्याला आपलं ध्येय ठरवण्यासाठी मदत करतात. देहाचे लाड पुरवायचे नाहीत, ह्या इंद्रियांचं फाजील कोड कौतुक करायचं नाही, तर ह्या देहाचा सुंदर रीतीने योग्य प्रकारे उपयोग करून घ्यायचा. परोपकार, दया, क्षमा, शांती, ज्ञानप्राप्ती, परमेश्वराची सेवा ह्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा. हेच आपल्याला ज्ञानोबाराय सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.